आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजानं मोर्चा काढला। ख्रिश्चन धर्मगुरू विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सखल ख्रिश्चन समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद तर जालन्यात देखील उमटताना पाहायला मिळत आहे। सखल ख्रिश्चन समाजाच्या वतीने जालन्यात पडळकर यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे। जालना शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकाऱ्याला मोर्चा धडकला असून या मोर्चाला दलित संघटनांच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आले। ख्रिश्चन धर्मगुरू विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सखल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद जालन्यात देखील पाहायला मिळत आहेत। सखल ख्रिश्चन समाजाच्या वतीने जालन्यात पडळकर यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव या रस्त्यावर उतरले असून खरतर पडळकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। या विषयावर चर्चा करण्यासाठी स्वतः आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। हा मोर्चा आपण पाहतोय, मोठा जनआक्रोश आपल्या विरोधात रस्त्यावर पाहायला मिळतोय। सर, बोला ना, काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की तुमची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे। तुम्ही जे वादग्रस्त विधान केलं होतं त्याच्या विरोधात। कोणी केली पाहिजे आमदारकी रद्द? तुम्ही जे वाद करणार सरकारला ते बोलतायत जे कोणी अरे त्यांना म्हणाव तुम्ही एवढे चमत्कार करताय, सरकारकडे कशाला मागणी करताय? आधी रद्द करा की तुमच्या लेवलला। तुम्ही चमत्कार करून किडनी आणताय, तुम्ही चमत्कार करून लोकांना बरं करताय, तर चमत्कार करून माझी आमदारकी घालवा ना। सरकारकडे कशाला तुम्ही मागणी करताय? तुमच्या एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे तुमच्या पूजेमध्ये, तुमच्या येशूंच्याकडे एवढी पॉवर आहे की ते काही करू शकतात, तर माझी आमदारकी सरकारकडे मागणी न करता घालवून टाका ना। मग मी तुमचं म्हणाल ते ऐकतो। तसा जर चमत्कार काय घडत असेल तर हे जे धर्मांतरणाचं नाटक सुरू केलंय त्या नाटकाला आमचा विरोध आहे। इथून पुढे जर कुठल्याही गावगाड्यामध्ये आमिष दाखवून धर्मांतरण करण्यासाठी कुणी गेलं तर हिंदू धर्मीयांच्या वतीनं जशाच तसं त्यांना उत्तर समजेल अशा भाषेत त्यांना मिळेल। ही भूमिका मी कालही घेतलेली आहे, आजही आहे, उद्या पण ती भूमिका माझी ठामपणे राहील। मग तुम्ही मोर्चे काढा, तुम्ही काही करा। आणि दुसरं, महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू समाजातील कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे, सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे, एखादा हिंदू SC ST OBC VJNT किंवा अन्य आरक्षित प्रवर्गातून नोकरीला लागला असेल आणि नोकरीला लागल्याच्या नंतर त्याच्या धर्मामध्ये त्यानं धर्मांतरण केलं असेल, बदल केला असेल आणि त्याचे पुरावे जर आपल्याला सापडले, त्याच्या घरामध्ये देवाचे फोटो नाही, तिथं आता क्रॉस लावलाय किंवा अन्य काही बायबलचे तिथं त्यांनी काही स्लोगन लावलेले आहेत, किंवा मुस्लिम धर्मामध्ये त्यांनी जर धर्मांतरण करून घेतलं, त्या पद्धतीनं पूजापाठ अर्चा चालू आहे, त्याच्या जन्मानंतरचे कार्यक्रम हिंदू पद्धतीनं होत नाहीत, त्याच्या मृत्यूचा कार्यक्रम हिंदू पद्धतीनं होत नाही, किंवा लग्नाचा कार्यक्रम हिंदू पद्धतीनं होत नाही, असे जर पुरावे सापडले तर त्याला नोकरीतून काढून टाकावे अशा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे। आणि म्हणून आता ही जी मी भूमिका घेतल्यामुळं हे पूर्णपणे आता बिथरलेले आहेत। पण तुम्हाला काय करायचे करा, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत। हिंदू धर्मावर कुणी यावं आणि आक्रमण करावं अशी परिस्थिती आता इथं राहिलेली नाही। निश्चित आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहात असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।